बोगस गुंतवणूक कंपनीच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक। दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 2 जणांना अटक, 3 आरोपी फरार। दिग्रस शहरात बोगस गुंतवणूक कंपनी स्थापन करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात 6 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। उर्वरित 3 आरोपी फरार आहेत। याबाबत फिर्यादी सौ वृषाली संजीव कुमार गुडपेल लिवार वय 51 राहणार पाटील नगर दिग्रस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून ग्रो कॅपिटल कंपनी व विश्वाजली वेंचर LLP या नावाने बोगस कंपन्या स्थापन केल्या। या कंपन्यांच्या माध्यमातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेण्यात आली। आरोपींमध्ये गिरीश किसनराव दुधे, विनोद किसनराव दुधे राहणार दिग्रस यांच्यासह अन्य 3 जणांचा समावेश आहे। 6 एप्रिल 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दिग्रस शहरातील तहसील चौक, बँक ऑफ इंडिया परिसरासह विविध ठिकाणी रोख रक्कम तसेच RTGS द्वारे पैसे स्वीकारण्यात आले। सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत गुंतवणूकदारांना मुद्दलावर परतावा देण्यात आला, मात्र त्यानंतर आरोपींनी अचानक आपले मोबाईल फोन बंद करून संपर्क टाळल्याने गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले। फिर्यादीसह त्यांच्या नातेवाईक व ओळखीच्या नागरिकांनी विविध टप्प्यात गुंतवलेली एकूण रक्कम 1,58,00,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशी सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत।